सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. एका नवीन सप्ताहाला आपण सुरुवात केलेली आहे. जमलेलं वडील मंडळ आणि पाळक वर्ग यांच्या समवेत एक सुमधुर गीत गाऊन आजच्या दिवसाची आपण सुरुवात करू. विजय संगीत गीत क्रमांक 24 आणि उपासना संगीत गीत क्रमांक 334 प्रभू आम्ही दीनप्राणी आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. प्रभू आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमतो. तू पवित्र थोर ज्ञानी तुझ्या वंदितो. सायत्याचे मागतो देसदात्मा देसदात्मा सायत्याचे मागतो. प्रिय येशू तव प्रीती नित्य राहो अंतरी. आचराया दया नीती ने आम्हा मार्गावरी. तव सेवा करू जगू तोवरी. तव सेवा करू जगू तोवरी. तुझ कैसे तोष व्हावे रोज आम्हा शिकवी. प्रतिदोषा निवारावे तुझ दिसे सर्वस्वी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. खरे आम्ही नीच पापी तरी दया दाखवी. परी झालो अनुतापी करी क्षमा शांतवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. प्रियजन हो, या नवीन सप्ताहाला आपण सुरुवात करीत आहोत आणि सोबतच आजच्या दिवसाला प्रभूची कृपा आपण मागत आहोत. सर्वप्रथम आपण प्रार्थना करूया. आमच्यामध्ये सिनियर पाळक रेव्हरंड सॅमसन जयकर आहेत. आपणाला विनंती करतो, कृपा करून आजच्या दिवसभरासाठी आणि येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करा. परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वाराच्या या नवीन सकाळबद्दल, तू दिलेल्या नवीन जीवनाबद्दल. जी नवीन करुणा व दया आज नव्याने आम्हा विश्वासनावर तू प्रगट केली, त्या तुझ्या अपार कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे उपकार मानत देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा
याच्या नावाने प्रभू आज आम्ही सर्वजण तुझे लेकरं या नात्याने तुझी मंडळी विश्वासणारे म्हणून तुला शरण येतो प्रभू. तो आम्हा सर्वांचा स्वीकार कर. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या दिवसांमध्ये प्रभू तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे तू वेळोवेळी क्षणोक्षणी मंडळीच्या आध्यात्मिक गरजा तू देवापा जाणून त्या पूर्ण करीत आहेस. आणि तुझ्या दासांच्या माध्यमातून देवापा तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे तू आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांची भेट घेऊन देवापा तुझा स्वर्गीय आशीर्वाद तू आम्हाला देत आहेस. याबद्दल उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. आज या नवीन सकाळी पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो तुझे दास रेव्हरंड अनुपळवी यांच्याद्वारे देवापा तुझं वचन आज आमच्याकडे येत असताना आणि विशेष करून ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय मंडळीकडे येत असताना प्रार्थना करतो तुझं वचन देवापा आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आत्मा आणि जीवन असं ठरू दे. तुझं वचन आम्हाला काय सांगत आहे, कोणते दोष दाखवत आहे, कोणता आशीर्वाद देत आहे, ते सर्व स्वीकारण्यासाठी आमच्या मनाच्या अंतकणाचे द्वारे तू उघड. आमच्या सर्व अपराधांची पापांची क्षमा कर आणि तुझ्या शांतीचा क्षमेचा एक नवीन आनंद व अनुभव या सकाळी नव्याने आम्हा प्रत्येकाला येऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक कर देवापा ही भक्तीची वेळ आणि आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. तुझे दास तुझ्या पवित्र वचनामधून बोलत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू त्यांचा तू सहाय्य करता हो. एक नवीन आत्मिक शक्ती आणि मार्गदर्शन त्यांना तू दे आणि त्यांच्याद्वारे येणारं वचन आज आम्हा सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी आशीर्वादित कर. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. सगळ्यांच्या परिचयाचं आज आपण वचन वाचणार आहोत. वचन आहे मत्तई शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 28वा वचन. अनेक वेळेला आपण ते तोंडपाठ केलेला आहे, तरी देखील आपण त्यातला जो बारकावा आहे किंवा त्यातले जे सत्य तत्व आहेत ते आपण पडताळून पाहणार आहोत. मत्तई 11 आणि 28. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असं हे वाक्य आपण ऐकतो, कारण की डोंगरावरील जे प्रवचन आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला मानवी जीवन कसं जगावं याबद्दल सांगितलेलं आहे. परंतु हे मानवी जीवन जगत असताना कष्ट आहेत, दुःख आणि वेदना आहेत. आणि अशा दुःख, कष्ट, वेदनांना मनुष्य दबून जातो. कष्टाने आणि भाराने त्याला काय करावं समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याला कोणाची तरी गरज असते. पहा, परमेश्वराने ना मनुष्य स्वभाव फार सुंदर बनवलेला आहे. कोणी प्रेमाने 2 शब्द बोललं तर ते शब्द ऐकून आपल्याला पूर्ण दिवस एक प्रोत्साहन मिळतं, एक आनंद मिळतो. किंवा जर समजा कोणी आम्हाला रागवलं तर दिवसभर आम्ही नाराज असतो, आमच्या चेहऱ्यावर ते दिसून येतं, आमच्या बोलण्यावरून ते जाणवतं. का? कारण की तो मनुष्य स्वभाव आहे, त्या स्वभावातल्या गोष्टी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे वचन वाचल्यानंतर आम्हाला एक स्फूर्ती मिळते, कारण की जे कष्टाखाली आहेत, भाराने दबलेले आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी आशा आहे. आणि ही मोठी आशा केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडूनच आहे. कारण की जगातले लोक तुमचं समाधान फक्त शब्दाने करतील, परंतु खरं समाधान करणारा, खरं आमच्यासोबत असणारा केवळ एक आहे, तो म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जर आपण थोडंसं तुलना केली तर मत्तई 5, 6 आणि 7 या अध्यायांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने फार सुंदर शिकवण दिलेली आहे. डोंगरावरलं प्रवचन आपण मत्तईमध्ये पाहतो. परंतु ह्या प्रवचनाच्या थोडंसं अजून पुढे आपण गेलो तर मानवाला आधार देण्याची फार मोठी सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. आता भाराक्रांत जन हो, विसावा देईन, याचा अर्थ काय? कष्ट आहे, भार आहे, परंतु विसावा पाहिजे. मग हा विसावा कोण देतं? तर हा विसावा केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. बरं, एवढंच नाही तर ह्या गोष्टीकडे बघत असताना असं लक्षात घ्या की हे एक आमंत्रण आहे. जसं एखाद्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आम्हाला येते, ती आमंत्रण पत्रिका आम्ही जपून ठेवतो
आणि ती हारू नये म्हणून आपण तिचा एक फोटो काढून ठेवतो, याच्यासाठी की तारीख, वार आणि वेळ आम्हाला लक्षात राहावा. आणि मग ते बरोबर बघितल्यानंतर त्या दिवशी आम्ही त्या कार्यक्रमाला त्या वेळेमध्ये तिथं जातो, त्या कार्यक्रमाचा आनंद आम्ही घेतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आपला जो सहभाग असेल तो आपण नोंदवतो, त्यासाठी आपण तयारी करतो. मग त्या कार्यक्रमाच्या पद्धतीप्रमाणे आपली तयारी असती. विवाहाला जायचंय का, तर त्या पद्धतीचा पेहराव आपला असतो, त्या प्रकारचे आपले बूट असतात किंवा त्या प्रकारचं आपण गिफ्ट घेऊन जात असतो. एखाद्या दुःखद प्रसंगाला आम्हाला जायचंय का, आणि त्या दुःखद प्रसंगी जर आपल्याला जायचंय तर आपला हावभाव, आपला पेहराव, आपलं सगळं काही त्या पद्धतीचं असतं. किंवा एखाद्या वेगळ्या कार्यक्रमाला जायचंय का, एखाद्या वेगळ्या सभेला जायचंय का, तर त्याविषयीचं वाचन आपण करतो किंवा त्याविषयीची माहिती आपण गोळा करतो आणि तसं तसं आपण त्या कार्यक्रमात सहभाग होतो. का, कारण की एवढं सगळं करण्यामागे एक गोष्ट आम्हाला प्रोत्साहन देते आणि ते प्रोत्साहन म्हणजे दिलेली आमंत्रण पत्रिका. तर प्रसिद्ध लेखक असं म्हणतात की हे जे आहे हे एक आमंत्रण आहे. काय आमंत्रण आहे? तुम्ही कष्टी आहात का, माझ्याकडे या. तुम्ही भाराखाली दबलेले आहात का, माझ्याकडे या. का या? कारण की मी तुम्हाला विसावा देतो. आज अनेकशी आमंत्रणं आम्हाला वाचायला मिळतात. तुम्ही अमुक अमुक ठिकाणी या, तुम्हाला अमुक अमुक मिळेल. प्रियजन हो, हे देवाचं सत्य वचन आहे जे आम्हाला त्याची शांती देतं, जे आम्हाला त्याच्या कृपेमध्ये वाढवतं. आणि त्याच्या कृपेमध्ये वाढवत असताना या आमंत्रणाचा स्वीकार तुम्ही आणि मी नक्कीच केला पाहिजे. एक वचन मी आपणा सगळ्यांसाठी वाचतो. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 6. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 6 ते येण्याप्रमाणे आहे. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. येशूने हे आमंत्रण का दिलं हे आम्हाला समजतं. येशूने आमंत्रण याच्यासाठी दिलं की येशू स्वतः मार्ग आहे, येशू स्वतः सत्य आहे आणि येशू स्वतः जीवन आहे. आणि येशू सत्य आहे, जीवन आहे, मार्ग आहे, म्हणून तो म्हणतो की माझ्याकडे या, माझ्याद्वारे आल्या वाचून. दुसरा पर्याय नाही आहे. जर तुम्हाला सत्य हवं आहे, जर तुम्हाला मार्ग पाहिजे, जर तुम्हाला जीवन पाहिजे आणि जर तुम्हाला पित्याकडे जायचं आहे, तर केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून येशू ख्रिस्ताने हे आमंत्रण दिलं. आता या आमंत्रणाचा स्वीकार आपण कसा करतो ते आपल्या लक्षात आपण घेऊया. येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या दुःखाचं, आमच्या ओझ्याचं निवारण करण्याचं आमंत्रण देत आहे. प्रियजन हो, विविध आमंत्रण आम्हाला असतात. विवाहाला येण्याचं असतं, जन्मदिनाच्या कार्यक्रमाला येण्याचं आम्हाला आमंत्रण असतं. एवढंच नव्हे तर एखाद्या विशेष सभेचं आमंत्रण आम्हाला असतं. पण येशू ख्रिस्ताचं आमंत्रण किती सुंदर आहे नाही का? हे आमंत्रण आम्हाला असं म्हणतं की तुम्ही कष्टात आहे का, माझ्याकडे या. तुमचा एखादा भार आहे का तुमच्यावरती, माझ्याकडे या. किती सुंदर आहे नाही का? हे प्रभूचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनात या पद्धतीने काम करतं. बरं, थोडंसं आता आपण पुढे गेल्यानंतर असं दिसून येतं की हे जे आमंत्रण आहे हे आश्वासन आहे, खात्री आहे. राजकीय पुढाऱ्यांसारखी फक्त आश्वासनं नाहीत, जी पूर्ण होण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो अशी आश्वासनं नाहीत, किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने दिलेली ही आश्वासनं नाहीत की जो वेळेप्रमाणे, काळाप्रमाणे, प्रसंगाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आपल्या आश्वासनामध्ये बदल करून घेतो. अशातलं हे आश्वासन नाही आहे. हे आश्वासन आम्हाला स्पष्टपणे आहे की मी तुम्हाला विसावा देईन. बघा पवित्र शास्त्रात पुन्हा एकदा 28वं वचन काय म्हणतं दुसऱ्या ओळीमध्ये, मी तुम्हाला विसावा देईन. दुसरं कोण देईन का? दुसरा कोणी व्यक्ती देईन का? नाही. येशूने ती जबाबदारी घेतलेली विसावा देण्याची. येशूने ती खात्री दिलेली आहे विसावा देण्याची. येशूने हे आश्वासन दिलेलं आहे. येशूने आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी तुम्हाला ते देईन. लहान लेकरांना आपण म्हणतो की तू चांगले हँडरायटिंग काढ, मी तुला चॉकलेट देईन. किंवा आम्ही लेकरांना म्हणतो की आज सगळा होमवर्क पूर्ण कर, सायंकाळी मी तुला बगीचेमध्ये फिरायला घेऊन जाईन. मग काय होतं ह्याच्याने, त्या लेकरांना ती एक लालसा तरी असते आणि ते करतात. परंतु हे तसं नाही आहे. बरं, आपण ते केलं आणि जर लेकरांना दिलं नाही तर त्यांच्या मनात असं वाटतं की नाही, डॅडी खोटं बोलतात. असं त्यांच्या मनात व्हायला नको, कारण की त्यांचं निरागस मन आहे.
जे आपण बोलतो ते जर करतो तर लेकरांचा आपल्याप्रती विश्वास वाढतो की नाही, माझ्या बाबांना सांगितलं ते नक्कीच तसं करतात. मग प्रियांनो, हे आश्वासन येशू ख्रिस्ताचं आहे. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मी देईन, दुसरं कोणी देणार नाही. आणि या देण्यासाठी येशूने किंमत मोजली, नाही का? आणि ज्याने किंमत मोजली तोच हे सांगू शकतो. ज्याच्याकडे आहे तोच हे सांगू शकतो. जर माझ्याकडे पैसे आहे तर मग मी सांगू शकतो की हो, मी तुम्हाला ते देईन. परंतु ते जर माझ्याकडे नाही तर मी ते देऊ शकत नाही. मग ह्यावरून आम्हाला हे लक्षात येतं की आमचा प्रभू किती चांगला आहे की तो नुसतं वाऱ्यावरचं बोलत नाही, वाफेवरच्या गोष्टी अशा तो करत नाही किंवा आश्वासनं फक्त देत नाही. तर ही सत्यता आहे. बघा, अजून एक वचन वाचूया. योहानाचा 14वा अध्याय आणि वचन 27. योहान 14 आणि वचन 27. बघा, 27वा वचन काय म्हणतं? मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये, याला म्हणतात आश्वासन. तो काय म्हणतो की मी तुम्हाला शांती देतो, जग देतं तसं नाही. आणि ही जी शांती आहे ही शांती सर्व काळ टिकणारी आहे. अंतःकरण तुम्ही अस्वस्थ होऊ देऊ नका. आमचा प्रभू किती चांगला आहे, आमचा परमेश्वर किती चांगला आहे की तो आश्वासन देणारा आहे. आश्वासनाने भरलेला असा आमचा प्रभू आहे. थोडंसं अजून पुढे जाऊया. हे जे आमंत्रण आहे, हे जे आश्वासन आहे, हे नम्रतेने भरलेलं आश्वासन आहे. रागाने भरलेलं नाही, चिडून बोललेले उद्गार नाही, कोणाला तरी खाली पाडण्यासाठीचे हे उद्गार नाही, कोणाला तरी डिवचण्यासाठी हे उद्गार नाही, कोणाला तरी राग आणण्यासाठी, कोणाचा तरी बदला घेण्यासाठी, कोणाचं तरी उसणं फेडण्यासाठी असे हे वचन नाही. येशूने हे जे वाक्य वापरलेलं आहे, हे वाक्य यासाठी आहे की यातून येशूची नम्रता दिसून येते. म्हणूनच तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांजन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. येशू ख्रिस्ताच्या ह्या नम्रतेच्या शब्दांकडे बारकाईने बघा. किती सुंदर ही नम्रता आहे. का ही नम्रता आहे? त्याचं उत्तर 29व्या वचनामध्ये आहे. पहा, तो म्हणतो मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जो आपल्यावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. काय म्हणतोय तो? की मी जो आहे माझ्याकडून तुम्ही शिका, माझं जो तुम्ही आपल्यावरती घ्या. का? कारण मी मनाचा सौम्य आहे, मी मनाचा लीन आहे. आणि म्हणूनच त्याचं हे नम्रतेचं आपण आमंत्रण स्वीकार, नम्रतेचं त्याचं हे आश्वासन तुम्ही आणि मी स्वीकारलं पाहिजे. आमचा प्रभू किती चांगला आहे. आणि आमचा हा प्रभू जो मनाचा सौम्य आहे, मनाचा लीन आहे, त्या मनाच्या लीनतेकडे, सौम्यतेकडे तुम्ही बघा. येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला म्हटलं की अहो कष्टी व भाराक्रांजन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आपण बघितल्या. पहिलं म्हणजे हे वचन तुम्हाला आणि मला मिळालेलं आमंत्रण आहे. हे वचन म्हणजे तुम्हाला आणि मला मिळालेलं आश्वासन आहे. हे वचन तुम्हाला आणि मला मिळालेली अशी येशू ख्रिस्ताची नम्रता आहे. मग ह्याच नम्रतेला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया, सुवार्ता प्रचार करूया. ज्या लोकांना अजूनही प्रभू येशू ख्रिस्त कळलेला नाही, ज्या लोकांना अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी कळलेली नाही, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण कळलेली नाही, अशांना आम्हाला हे सांगायचंय. होऊ शकतं ते मंडळीच्या आतमध्ये असतील, होऊ शकतं ते मंडळीच्या बाहेर सुद्धा असतील. अशा लोकांपर्यंत तुम्हाला आणि मला पोचायचं आहे. येशू ख्रिस्ताने जे मौल्यवान असं वचन तुम्हाला आणि मला सांगितलं, ते वचन आज तुम्हाला आणि मला लोकांना सांगायचं आहे. येशू नम्र आहे म्हणून तो म्हणतो माझ्याकडे या. येशूचं हे आश्वासन आहे की मी तुम्हाला देईन, म्हणून त्याच्याकडे या. आणि येशूचं हे आमंत्रण आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो. आज जगामध्ये कितीतरी कष्टी आणि भाराक्रांत जन आम्हाला दिसतील, कितीतरी वेदना घेऊन ते जीवन जगणारे दिसतील. प्रियजन हो, येशू ख्रिस्त जो मनाचा सौम्य आहे, येशू ख्रिस्त जो मनाचा लीन आहे, त्याची ती नम्रता तुम्ही आणि मी स्वीकारली पाहिजे. त्याच्या नम्रतेतून आम्हाला नम्रता मिळालेली आहे, त्याच्या सामर्थ्यातून आम्हाला सामर्थ्य मिळालेलं आहे. जसं त्याने हे आमंत्रण दिलं, आम्ही इतरांना ते आमंत्रण देऊया की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. आमचा प्रभू येशू ख्रिस्त नम्र आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी कष्ट आणि मी सर्व भार उलटवून टाकेन.
या भारातून, या कष्टातून मी तुम्हाला विसावा देईन. आज जगामध्ये कितीतरी लोक भाराखाली दबलेले आहेत, कितीतरी कष्ट करून आपलं जीवन जगत आहे, कितीतरी लोकांना रात्रीची झोप येत नाही आहे. का हे सगळं? चिंता, काळजी, समस्या त्यांच्या जीवनामध्ये आहेत. परंतु या सगळ्यांचं निवारण करण्यासाठी येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला काय सांगत आहे? माझं जू घ्या. मी जो मनाचा लीन आणि सौम्य आहे, त्या माझं जू आपल्यावरती घ्या. येशू ख्रिस्ताची नम्रता तुम्ही आपल्या अंतःकरणात घ्या. येशू ख्रिस्ताचं आश्वासन तुम्ही आपल्या मनामध्ये घ्या. आणि येशू ख्रिस्ताचं आमंत्रण तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये घ्या. या 3 महत्वाच्या गोष्टी मी आज सकाळी आपणासमोर मननात ठेवतो. देवबाप या मननाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाची पकड घेव व आपली कृपा तुम्हाला आणि मला नेहमी पुरवत राहो. या पवित्र वचनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. प्रियजन हो, या वेळेला आपण नित्य प्रार्थना करणार आहोत. आणि नित्य प्रार्थना आम्ही प्रभूसमोर करीत असताना आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्यापैकी आमचे प्रिय बंधू युवराज धरणसिंग वळवी यांचा आज जन्मदिवस आहे. सोबतच आज सौ उर्मिला प्रेमानंद लवणे यांचा जन्मदिवस आहे. तर आपण या 2 प्रियजनांसाठी विनंती प्रार्थना करणार आहोत, आभार मानणार आहोत. ज्यांचे वाढदिवस आहे कृपा करून आपण नावं लिहून घ्या. मी पुढील विनंत्या सांगतो. आज श्री युवराज वळवी यांचा जन्मदिवस आहे आणि सौ उर्मिला प्रेमानंद लवणे यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. सोबतच प्रियजन हो, ज्या मेळाव्यासाठी आपण प्रार्थना करीत होता, अतिशय सुंदर मेळावा वडझाकण या ठिकाणी झाला. यासोबतच वक्त्यांनी रविवारच्या उपासनेमध्ये देखील आपल्या चर्चमध्ये फार सुंदरशी वचनाची सेवा केली. आता ते परतीच्या प्रवासाला आहेत. आज सायंकाळी बडोदा या ठिकाणी त्यांची सभा आहे. आता 10 वाजता ते प्रवासाला निघालेले आहेत. त्यांच्या होणाऱ्या प्रवासासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभुदेव बाप त्यांचा प्रवास आशीर्वादाचा करो. सोबतच या सप्ताहामध्ये इयत्ता 12वीचे पेपर सुरू होत आहेत. तर इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. सोबतच प्रियजन हो, आपण वसावे कुटुंबासाठी आठवण करूया. ह्यासाठी की शनिवारी रात्री अरुणाका वसावे म्हणजे आबा वसावेंच्या पत्नी यांना आज्ञा झाली. त्या दुःखित परिवारासाठी बोरचक या ठिकाणी काल मयतविधी झाला. आम्हाला जाता आलं नाही कारण की सभा आणि इतर सगळ्या गोष्टी होत्या. परंतु नंदुरबार मंडळी या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्या सोबत आहे, सांत्वनासाठी आपल्यासाठी प्रार्थना करीत आहे. मी आदरणीय पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करा. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद सुद्धा पाळकसाहेब देतील. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एक वार हा नवीन दिवस तू आम्हाला दाखवलास आणि आज सकाळीच तुझ्या पवित्र चर्चमध्ये या मंदिरामध्ये येऊन तुझं आराधना आणि तुझं स्तवन करण्यासाठी, मनन करण्यासाठी आम्हाला अति थोडा वेळ दिलेला आहे. आणि या थोड्या वेळामध्ये प्रभू आज सकाळी या तुझ्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोलला, मार्गदर्शन केलं. तुझा आभार मानतो. तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. देवापा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू यासाठीच या जगात आला की आम्हा मानवाची स्थिती तू पाहिली की मनुष्य किती भाराक्रांत झालेला आहे. प्रभू, ज्या ओझ्याखाली तो दबलेला आहे, मग त्या नियमशास्त्राचं ओझा असो त्या यहुदीयांसाठी किंवा इतर जे पापाच्या ओझ्याने लादलेले होते, अशा सर्वांसाठी ते जाहीर तो आमंत्रण केलेलं आहे. आणि अति नम्रतेने, कारण प्रभू तुझा स्वभाव इतका नम्रतेचा, इतका दयाळू, कनवाळू अंतःकरणाचा तू आहेस. आणि म्हणूनच तू म्हटलं की जो मनाचा मी सौम्य व लीन आहे, त्या माझं जू तुम्ही आपल्या खांद्यावर घ्या. होय प्रभू, आम्ही या सर्व ओझ्याखालून आम्ही सुटावं आणि तुझ्या स्वाधीन आमचं जीवन करावं, यासाठी की आम्हाला खरा विसावा मिळावा. आणि प्रभू, आज आम्ही तुझा आभार मानतो ज्यांनी हा आमंत्रणाचा स्वीकार केला, ज्यांनी प्रभू तुझं जू आपल्या खांद्यावर घेतलं, ते प्रभू तुझ्या गौरवासाठी त्यांना उपयोगी केलंस. तुझा आभार मानतो. आज प्रभू या पवित्र वचनांबद्दल धन्यवाद देतो. या आमंत्रणाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आणि प्रभू या दिलेल्या आश्वासनाबद्दल आम्ही तुझा आभार मानतो, कारण तू दिलेलं आश्वासन पाहतोस. तू आमची कधी फसवणूक करत नाही. म्हणून इतरत्र आम्ही कुठं न जाता
आम्ही केवळ तुझ्याकडे यावं, या मार्गाने यावं ही तुझी इच्छा आहे. पुन्हा एक वार तुझी स्तुती असो या वचनाबद्दल. प्रभू, आज आम्ही या सकाळी पुन्हा तुला धन्यवाद देतो. वडझाकणच्या मेळ्यामध्ये 3 दिवस शांततेमध्ये तो मेळा पार पडला. तुझा आभार मानतो. आलेल्या सर्व जे आजूबाजूच्या मंडळांमधले लोक होते त्या सर्वांचं येणं जाणं तू सुखरूप होऊ दिलं. कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ, कोणत्याही प्रकारचा विरोध न होऊ देता प्रभू हे तुझ्या गौरवासाठी कार्य केलंस. तुझा आभार मानतो. अशा विरोधाच्या परिस्थितीमध्ये पण तू आपलं कार्य करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्ही तुझा आभार मानतो तुझ्या दास प्रभू विकास मसे साहेब. प्रभू, त्यांनी येऊन जी वचनाची सेवा केली, जी घोषणा केली, त्यामुळे अनेक अंतकरणाशी तू बोललास, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. काल आमच्या मंदिरातही प्रभू तुझ्या वचनाच्याद्वारे आमची भेट घेतलीस. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि तू ज्या महत्त्वाच्या गोष्टी बाबी तू आम्हाला आमच्या निदर्शनास आणून दिला प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. म्हणून देवबापा, आज आम्ही प्रार्थना करतो या दिवसामध्ये होत असलेल्या सर्व मेळांमध्ये तुझी समक्षता असू दे. लोकांचं तू रक्षण कर आणि प्रत्येकाने विश्वासाने इतरांना साक्षी देण्यासाठी आणि हे सुवार्तेची घोषणा करण्यासाठी कोणालाही प्रभू शांत गप्प राहू देऊ नको. तर देवा, आजूबाजूच्या लोकांना ज्यांना गरज आहे या विसाव्याची, त्यांच्या परत जाण्यासाठी प्रभू सर्वांना धैर्य दे. तुझ्या दासाचा प्रवास तू सुखाचा होऊ दे. त्यांच्या होणाऱ्या पुढच्या बडोदे सभा तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, जगभर आणि जेथे जेथे ते जातील तू त्यांच्याबरोबर राहा. आज आम्ही पुन्हा एक वार देवबापा तुझ्याकडं त्या दुःखित परिवाराची आठवण करतो. वसावे परिवारामध्ये ती आमची बहीण अरुणाबाई हे जग सोडून गेलेले आहे. त्यांच्या पश्चात प्रभू त्यांची सूनबाई, नातवंड, त्यांची मुलगी, जावई, त्याचप्रमाणे नातवंड, वसावे परिवार आणि संबंधित त्यांचे नातलग, आप्तजन, सर्व दुःखित परिवारांचं तू सांत्वन कर. आणि प्रभू, जे आमचे प्रिय लोक हे जग सोडून जातात त्यांच्याबद्दल आम्हालाही दुःख वाटतं. तरी पण प्रभू तुझ्या विसाव्यात तू त्यांना घेतलंस. तुझा आभार मानतो. आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. जे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत 12वीच्या या परीक्षा देणार आहेत प्रभू, या सप्ताहामध्ये या लेकरांना तू विशेष धैर्य दे, वरून येणारं ज्ञान दे आणि परीक्षेमध्ये प्रभू त्यांना चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण कर. कोणत्याही प्रकारची कॉपी किंवा इतर गोष्टीचा आधार न घेता तुझ्यावर अवलंबून राहून जो केलेला अभ्यास आहे त्याचं स्मरण त्यांना त्या पेपर लिहिताना होऊ दे. आणि प्रभू, या आमच्या शाळेंचे रिझल्ट या वर्षातही चांगले लागू दे. प्रभू, आज ज्यांचे जन्मदिवस आहेत त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. आम्ही खास करून प्रभू आमच्या बहिणीसाठी, उर्मिलाकांसाठी प्रार्थना करतो की त्यांच्या जन्मदिनी त्यांना तू आशीर्वाद दे. आणि प्रभू, या वृद्धापकाळात तू त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे आणि त्यांच्या जन्मदिनाचा आनंद तू द्विगुणित बहुगुणित कर. दादांवर आणि त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. आणि या लवणे परिवाराच्याद्वारे तुला गौरव मिळू दे. युवराजसाठी देखील आमची प्रार्थना आहे. त्याच्याही जन्मदिनी तू त्याला आशीर्वाद दे. जी नोकरी तो बाहेर गव्हर्नमेंटमध्ये करत आहे त्या नोकरीमधून तुझं गौरव होऊ दे. आणि देवबापा, जे आमचे प्रिय लोक या जन्मदिनाप्रित्यर्थ प्रभू आपलं कार्यक्रम करतील किंवा तुझं स्मरण करतील, त्या ठिकाणी तुझी उपस्थिती असू दे. या सर्वांना तू दीर्घायू कर आणि त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर. आज सकाळी आम्ही पुन्हा एक वार तुला धन्यवाद देतो प्रभू. या दिवसामध्ये तू आमच्या बरोबर आहेस, तू आम्हाला चालवत आहे, त्याही बद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. म्हणून आमचं नित्याचं एकत्र मिळणं तू आशीर्वादित कर. या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने तुला सादर करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे जमलेल्या
तुझ्या दासांबरोबर जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, त्या दुःखित वसावे परिवाराबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे मनन चिंतन आहे ते आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून होईल. सर्वांना सलाम.